पीओपी गणेश मूर्तींसंदर्भात महत्त्वाची बातमी आहे। पीओपी मूर्तींबाबत मुंबई उच्च न्यायालयाने एक मोठा निर्णय दिलेला आहे। 6 फुटांवरील पीओपी मूर्तींचं नैसर्गिक स्रोतामध्ये विसर्जन होणार आहे। तर 24 जुलै 2025 रोजीचा आदेश हायकोर्टाकडून तूर्तास कायम ठेवण्यात आलेला आहे। अंतिम निकालापर्यंत परिस्थिती कायम राहणार असं हायकोर्टाने सांगितलंय। तर कोर्टाच्या तात्पुरत्या निर्णयामुळे गणेश भक्तांना मात्र दिलासा मिळालाय। 6 फुटांपेक्षा कमी उंचीच्या मूर्तींचं कृत्रिम तलावामध्ये विसर्जन करावं लागणार आहे। जुलै 2025 ला दिलेले आदेश हे आता यापुढेही लागू राहतील। याचा अर्थ आपल्या गणेशोत्सवाच्या विसर्जनाच्या बाबतीतली जी भूमिका जुलै 2025 ला घेण्यात आली होती, 6 फुटाखालील आपल्या बाप्पाचं विसर्जन कृत्रिम तलावात, त्यावरचं नैसर्गिक जलप्रवाहामध्ये, पण त्याही बरोबर पर्यावरणाला त्रास न होता त्या असलेल्या आपल्या पीओपीच्या व अन्य मूर्त्यांचं योग्य शास्त्रीय दृष्ट्या विघटन, या पद्धतीची भूमिका जी अगोदरच घेतली होती। आता बातमी अनोख्या पुणे पॅटर्नची। पुण्यातल्या गणपती विसर्जनाचा पुणे पॅटर्न हा जलप्रदूषण रोखण्यासाठी आदर्श उपाय ठरतोय। 2015 पासून पुण्यामध्ये या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळतोय। अनेक गणेशोत्सव मंडळ मोठ्या गणेश मूर्तींचं वाहत्या पाण्यात विसर्जन न करता पूजेसाठी छोटी मूर्ती प्रतिष्ठापित करतायत आणि तिचं हौदामध्ये विसर्जन केलं जातं। तर मोठ्या मूर्तींची मिरवणूक काढून ती पुन्हा मंडपात ठेवली जाते। इतर शहरांमध्ये सुद्धा मंडळांनी हाच पर्यावरणपूरक आदर्श स्वीकारावा असं आवाहन पुण्यातून करण्यात येत आहे। बाप्पाच्या विसर्जनाच्या मुद्द्यावर सध्या आपण बोलतोय। अर्थातच वेगवेगळ्या शहरांमध्ये गणपती बाप्पाची उत्सवादरम्यान मोठी मूर्ती बसवल्याचं आपण पाहतो आणि पुढे तिचं वाहत्या पाण्यात म्हणा किंवा समुद्रात म्हणा, नद्यांमध्ये म्हणा विसर्जन, आणि मग मुद्दा येतो चर्चेत, तो म्हणजे प्रदूषणाचा। कारण मूर्ती बनवताना ज्या वेगवेगळ्या गोष्टी वापरल्या जातात त्यात काही केमिकल्स, मग पीओपी आणि अशा अनेक मुद्दे। पण यात पुण्यातून जो आदर्श वस्तुपाठ घालून दिला गेलेला आहे, 2015 पासून साधारण त्याला मोठं बळ मिळालं असं म्हणता येईल। तर काय नेमकी संकल्पना होती आणि कशा पद्धतीने ती आपण उत्सवाच्या विसर्जनाच्या दरम्यान राबवत असतो? धर्मशास्त्रातले पण जे ज्ञानी लोक आहेत त्यांनी पण सांगितलं की जलतत्वामध्ये विसर्जन सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे नदीतच केलं पाहिजे, वाहत्या पाण्यातच केलं पाहिजे असा विषय नाही। शेवटी तत्व म्हणून ते जल आहे आणि ते स्वच्छ असलं पाहिजे। आपण 10 दिवस भक्तिभावाने त्या बाप्पांवर सर्व धार्मिक उपचार करतो आणि विसर्जनाच्या वेळेला नदीचा स्रोत हा आधीच प्रदूषित आहे, मग त्याला आणखीन प्रदूषित करण्यात काय अर्थ नाही। कारण हे शहर आपलं आहे, ती नदी आपली आहे आणि त्यामुळे आपण हा निर्णय घेतला। आणि वेगवेगळ्या सूचना ह्या येत होत्या। त्याच्या अगोदर साधारण 10-15 हजार मूर्त्यांचं विसर्जन अशा पद्धतीने महानगरपालिकेच्या हौदांमध्ये व्हायचं, परंतु 2015 साली ज्या वेळेला हा निर्णय आमच्यासारख्या मंडळांनी घेतला त्यावेळेला पुणेकरांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला। त्यावेळेला 3 लाख मूर्त्यांचं घरगुती बाप्पांच्या ह्या स्वच्छ पाण्याच्या हौदात विसर्जन झालं आणि मागच्या वर्षीपर्यंत जवळजवळ 5 लाख मूर्त्या आता स्वच्छ पाण्याच्या हौदामध्ये विसर्जन होतात। इतर शहरातल्या गणेश मंडळांनी विशेषतः घरगुती मूर्ती तर आपण विसर्जित करू शकतो हौदांमध्ये, पण ज्यांचे मोठे मूर्ती आकाराने मोठे गणपती असतात त्यांना जर हे करायचं असेल तर ते कसं सोयीचं ठरू शकतं आणि ते कसं करता येऊ शकतं? मी आत्ता सांगितल्याप्रमाणे ज्या मंडळांचे मूर्ती ठेवण्याच्या व्यवस्था आहेत त्या मंडळांना हे शक्य आहे की त्यांनी छोटी मूर्ती प्रतिष्ठापनेची करावी, त्याच्यावर 10 दिवस विधिवत उपचार करावेत, मोठ्या मूर्ती पण ठेवावी आणि विसर्जन छोट्या मूर्तीचं करावं, जेणेकरून की आपल्याला जो भार येतोय मोठ्या मूर्तीच्या विसर्जन तो येणार नाही। पुण्यामध्ये ही संख्या अतिशय कमी आहे, परंतु ज्या शहरांमध्ये अशा पद्धतीचं असेल आणि ज्यांची मूर्ती ठेवण्याची वार्षिक कायमस्वरूपी व्यवस्था असेल त्यांनी जरूर हे करावं। ज्यांच्या व्यवस्था नाही आहेत त्यांना व्यवस्था करता येणं शक्य असेल त्या मूर्तीची वार्षिक, तर ती केली तर अधिक उचित ठरेल, जेणेकरून दोन्ही भाग साधले जातील। धन्यवाद। सविस्तरपणे तुम्ही पुढारी न्यूजशी बातचीत केली। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन समीत, ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे।